नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब या आपल्या एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण काही इम्पॉर्टंट असे करंट अफेअर बघतोय जे की तुमच्या एक्झाममध्ये येऊ शकतात. हे करंट अफेअर तुमच्या फेब्रुवारी मंथपर्यंतचे आहेत, ज्यावेळेस मे बी आपल्याला आता मार्चच्या करंट अफेअर्सची सुद्धा गरज पडू शकते राज्यसेवेसाठी, कारण लेटेस्ट करंट अफेअर सुद्धा विचारतात. त्यामुळे एखादं लेक्चर या तुमच्या राज्यसेवेपर्यंत मार्चवरती सुद्धा येईल. मात्र आज जे बघतोय आपण करंट अफेअर्स हे फेब्रुवारी महिन्यापर्यंतचे आहेत, त्यामुळे हे सगळे इम्पॉर्टंट आहेतच तुमच्यासाठी. तर वेळ न वाया घालवता आपण लेक्चरची सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिली आपली न्यूज आहे ती म्हणजे पासपोर्टशी रिलेटेड आहे. तर जर्मन या देशाचा पासपोर्ट जगातला सगळ्यात शक्तिशाली पासपोर्ट म्हणून डिक्लेअर झालाय. ओके, तर ह्याच्यासाठी स्कोर्स दिले जातात प्रत्येक देशाच्या काही पासपोर्ट्सला. तर जर्मनीच्या पासपोर्टला एकूण स्कोर होता 157. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा सगळ्यात पॉवरफुल किंवा शक्तिशाली असा पासपोर्ट आहे तो म्हणजे सिंगापोरचा. तर सिंगापोरचा स्कोर होता 156. म्हणजे फक्त एका मार्काचा फरक आहे तिथं. आपल्या एमपीसी सारखंच तिथं पण कॉम्पिटिशन आहे बहुतेक. तर जर्मनीला 157 स्कोर आहे, तो 1 नंबरला आहे. सिंगापूरला 156, ते 2 नंबरला आहे. भारताचा नंबर या पासपोर्टच्या रँक्समध्ये 78वा आहे आणि भारताचा स्कोर आहे 48. ओके, आणि आपल्या शेजारच्या कंट्री बघाल म्हणजे पाकिस्तान, तर त्याचा आहे 58, चीनचा आहे 94 आणि या लिस्टमध्ये सगळ्यात शेवटचा देश होता आणि तो म्हणजे अफगाणिस्तान. ओके, तर हे सगळी नावं तुम्ही लक्षात ठेवा, एक्झाममध्ये याच्यावरती क्वेश्चन बनू शकतो. पुढची न्यूज बघू. ई पोस्टल मतपत्रिका यावर्षी पहिल्यांदा आपल्या देशामध्ये गोवा या राज्यामधून सुरू झाल्या. ओके, तर इलेक्शनसाठी म्हणजे सैन्य दलात असलेल्या जे पॅरामिलिटरीमध्ये असतात सरकारी कर्मचारी यांना सुद्धा त्यांचा मतदानाचा हक्क म्हणजे बजावता यावं किंवा मतदान त्यांना सुद्धा करता यावं यासाठी त्यांच्यासाठी ई पोस्टल मतपत्रिका देण्यात आली होती. आणि असा ई पोस्टल मतपत्रिका वापरणारा गोवा हा देशातला पहिलं राज्य बनलंय. ओके, तर विचारू शकतात एक्झाममध्ये. आणि इलेक्शनशी रिलेटेड प्रश्न यावर्षी हमखास येतील, तर ते पॉलिटीमधले असो किंवा करंट न्यूजमधले असो, तुम्हाला ते करायचेच आहेत कव्हर. ओके, आणि हे लेक्चर थोडं लेंदी असणार आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित तुम्ही कॉन्सन्ट्रेट करून बसा. आपण बऱ्याच वेळा लेक्चर चालणार आहे हे. ओके, तर पुढची न्यूज बघू. चीन हा जागतिक म्हणजे जगातला सगळ्यात मोठा सौर ऊर्जा उत्पादक देश बनलाय. तर चीन बनला यावर्षी. हा आकडा 2016च्या त्यांच्या सौर ऊर्जा उत्पादनाशी रिलेटेड आहे. 2016 चायनाने 77.42 गिगावॅट एवढी सौर ऊर्जा निर्माण केली होती आणि त्याच्यामुळं जगामध्ये पहिल्या क्रमांकाचा देश बनलाय चीन. ओके, आणि त्यानंतर जर म्हणाल तर जर्मनीचा नंबर आहे उत्पादनामध्ये. आणि जर्मनीचं उत्पादन जे होतं हे 40.78 गिगावॅट एवढं होतं. म्हणजे चायनाने डबल जर्मनीच्या जवळजवळ डबल हे सौर ऊर्जेमध्ये उत्पादन केलं आणि तो 1 नंबरला आहे. ओके, आणि जर पवन ऊर्जेचा जरी विचार केला तर त्यामध्ये सुद्धा चीनच 1 नंबरला आहे. म्हणजे पवन ऊर्जेच्या उत्पादनात सुद्धा चीनचाच नंबर 1 नंबरला आहे. ओके, म्हणजे सर्रास असे तुम्हाला क्वेश्चन जर आले टेक्नॉलॉजीशी रिलेटेड की सुपर कॉम्प्युटरमध्ये कुठल्या देशाचा सगळ्यात जास्त किंवा 1 नंबरला सुपर कॉम्प्युटर आहे किंवा बाकीची टेक्नॉलॉजी असेल तर याच्यामध्ये सुद्धा 99.99 क्वेश्चनचा आन्सर हे चायनाच असतं. ओके, त्यामुळे बिंदास चायनाला म्हणजे चायना हे आन्सरला टिक केलं तरी काही प्रॉब्लेम येणार नाही. ओके, पुढची न्यूज बघू. अरुणाचल प्रदेश हे भारतातलं असं पहिलं राज्य बनलंय जिथं ई कॅबिनेट प्रणाली अंमलात आणण्यात आली. ओके, ई कॅबिनेट म्हणजे ऑनलाईन प्रकारची. तर याच्यामुळं काय होतंय तर जो 4 ते 5 तासांचा आधी बैठकांसाठी जो वेळ लागायचा मंत्र्यांच्या, तर आता तो फक्त 30 ते 90 मिनिटांवरती येईल. ओके, मात्र हा प्रश्न अशा पद्धतीने विचारू शकतात की ई कॅबिनेट प्रणालीची अंमलबजावणी कोणत्या राज्यामध्ये करण्यात आली. आणि सगळे राज्य जे असतील ते तुमचे नॉर्थ ईस्ट राज्य देणार. म्हणजे अरुणाचल प्रदेश ऑप्शन असेल, सिक्कीम असेल, मणिपूर, मेघालय. मात्र तुम्हाला कळायला पाहिजे हे अरुणाचल प्रदेश राज्य ज्यांनी ई कॅबिनेट प्रणाली अंमलात आणली आहे. पुढची न्यूज बघू. FM रेडिओ आपल्या इथे यूज होतं सध्या सुद्धा, मात्र आता ते नॉर्वेमध्ये टोटली बंद करण्यात आलेलं आहे. नॉर्वे हा जगातला असा पहिला देश बनलाय ज्यांनी FM रेडिओचं प्रक्षेपण बंद करून टाकलंय. ओके, म्हणजे आता हळूहळू आपले जे FM होते हे सुद्धा कालावश होत जातील.
हे ॲक्च्युली कसं काय झालं तर नॉर्वेमध्ये संपूर्णपणे पूर्ण देशभरात त्यांच्या डिजिटल ऑडिओ ब्रॉडकास्टिंग सुरू आहे. ओके, त्याच्यामुळे FM चं काही कामच राहिलं नाही आहे तिथं, त्यामुळे त्यांनी त्याला रिमूव्ह करून टाकलं. पुढची न्यूज बघू. इथं रँकिंग आहे. भारताची रँकिंग या सर्व समावेश विकासामध्ये 60व्या स्थानी आहे आपण. आणि ही जी रँकिंग आहे किंवा हा जो रिपोर्ट आहे हा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने काढला जातो, त्याच्यामुळे महत्त्वाचा आहे. 16 जानेवारी 2017ला म्हणजे हे जे प्रकाशित झाला त्यांचा अहवाल, आणि यानुसार एकूण 79 विकसनशील राष्ट्रांची यादी बनवण्यात आली आणि त्याच्यामध्ये भारताचा क्रमांक जो आहे हा आहे 60वा. ओके, इम्पॉर्टंट आहे, एक्झाममध्ये विचारू शकतात. तर आता आपल्या शेजारचे जे देश आहेत यांचं सुद्धा रँकिंग काय आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. आपले शेजारचे देश म्हणाल तर त्यामध्ये चायना त्याचा आहे 15, नेपाळ 27, बांगलादेश 36 आणि पाकिस्तान 52. ओके, आणि हा जो रिपोर्ट बनतो हा वेगवेगळ्या 12 अशा घटकांच्या आधारावर बनवला जातो. आणि पहिल्या क्रमांकाचे जे देश आहे त्याचं नाव आहे लिथुआनिया. हे एक्झाममध्ये विचारतात पहिल्या क्रमांकाचं, त्याच्यामुळे लक्षात ठेवायचंच आहे तुम्हाला. दुसऱ्या क्रमांकाचा आहे अझरबैजान आणि तिसऱ्या क्रमांकाचा आहे हंगेरी. तर हे इम्पॉर्टंट होते तिन्ही देश, तुमच्या लक्षात राहिले पाहिजेत. ओके, पुढची न्यूज बघू आपण. हा पण एक रिपोर्टच आहे. जागतिक प्रतिभा स्पर्धात्मक निर्देशांक आहे हा, आणि याच्यामध्ये भारताचा 118 देशांच्या यादीमध्ये 92वा नंबर लागला. ओके, म्हणजे आपण 92व्या स्थानी आहे. आणि स्पर्धा म्हणजे ही स्पर्धात्मकता जी असते ह्याच्याशी रिलेटेड आहे, म्हणजे कुठला देश सगळ्यात जास्त स्पर्धात्मक आहे. तर पहिल्यांदा आहे स्वित्झर्लंड, त्यानंतर आहे सिंगापूर, त्यानंतर आहे युनायटेड किंगडम, युनायटेड स्टेट्स, स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रेलिया. हे पहिले 6 देश आहेत. तुम्ही लक्षात ठेवा, पहिले 2 तरी ॲटलिस्ट लक्षातच राहिले पाहिजेत, स्वित्झर्लंड आणि सिंगापूर. ओके, आणि आपले जे ब्रिक्स नेशन्स आहेत, म्हणजे आपण ब्रिक्स म्हणजे B फॉर ब्राझील, देन R फॉर रशिया, I फॉर इंडिया, C फॉर चायना अँड S फॉर साऊथ आफ्रिका. तर यामध्ये चायनाचा रँक आहे 54, दक्षिण आफ्रिका आहे 67, 67, ब्राझील आहे 81 आणि भारत 92. ओके, तर हे पण देश तुम्ही लक्षात ठेवा. पुढची न्यूज बघू. हा पण एक रिपोर्टच आहे आणि याच्यामध्ये हा भ्रष्टाचाराच्या निर्देशांकाचा रिपोर्ट आहे. 2016 नुसार भारताचा जगात 79वा क्रमांक लागतोय. एकूण देश होते 176, तर 176 देशांच्या यादीमध्ये भारताचा नंबर जो आहे हा 79वा लागलाय. ओके, आणि हा जो रिपोर्ट आहे हा ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल ही जी एक इन्स्टिट्यूट आहे, तर ही बर्लिनमध्ये इन्स्टिट्यूट आहे, तर या इन्स्टिट्यूटने हा अहवाल काढलाय. 2015 मध्ये यांनी एक निर्देशांक म्हणजे हाच एक अहवाल काढला होता आणि त्याच्यामध्ये भारत जो होता हा 76व्या स्थानी होता. म्हणजे त्यावेळेस देश पण कमी काउंट केले होते, 168 देशांपैकी 76वा होता. मात्र आता 176 देशांपैकी आपला 79वा नंबर आहे. हे लक्षात ठेवा, विचारू शकतात. आणि याच्यामध्ये पहिल्या क्रमांकाचा देश म्हणजे जिथं असा ट्रान्सपरंट व्यवहार केला जाता किंवा स्वच्छ कारभार होतो, तर हा देश आहे म्हणजे पहिल्या क्रमांकाचा जिथं भ्रष्टाचार होत नाही असा किंवा कमी प्रमाणात होतो, तर तो म्हणजे न्यूझीलंड आणि डेन्मार्क. हे दोन्ही देश पहिल्या स्थानावरती आहेत. आणि त्यानंतर आहे फिनलँड, स्वीडन, स्वित्झर्लंड, नॉर्वे, सिंगापूर आणि नेदरलँड. ओके, आणि सर्वाधिक भ्रष्ट देश आहे सोमालिया, त्यानंतर सिरिया, त्यानंतर दक्षिण सुदान म्हणजे साऊथ सुदान, नॉर्थ कोरिया, अफगाणिस्तान आणि इराक. तर हे संपूर्ण देशांची यादी. आता याच्यामध्ये सगळ्यात भ्रष्ट कुठला आहे तो सोमालिया, हे लक्षात ठेवायचं आहे. सगळ्यात म्हणजे स्वच्छ व्यवहार कुठे चालतात तर ते आहे न्यूझीलंड व डेन्मार्क, ते एका नंबरवरती आहे. आणि भारताचा नंबर आहे 79. आणि एकूण किती देश काउंट केले होते तर 176. हे सगळं लक्षात ठेवायचं आहे. पुढची न्यूज बघू. तर हे ग्रॅमी पुरस्कारांशी रिलेटेड न्यूज आहे. ग्रॅमी पुरस्कार नुकतेच झाले होते 2017चे. तर याच्यामध्ये भारताचे जे आहेत संदीप दास यांना सन्मानित करण्यात आलं. संदीप दास हे यांचा जो कॅटेगरी होती म्हणजे यांना कुठल्या ह्याच्यामध्ये अवॉर्ड दिलाय तर सर्वश्रेष्ठ जागतिक संगीत या कॅटेगरीमध्ये यांना अवॉर्ड देण्यात आलाय. आणि विशेष आणि यांच्याबद्दल थोडीशी माहिती म्हणजे की ते तबला वादक आहेत. ओके, एक्झाममध्ये असं विचारू शकतात की संदीप दास हे कुठल्या वादकाशी रिलेटेड आहेत तर ते तबला वादक आहेत. याच्यामध्ये बऱ्याच जणांना अवॉर्ड देण्यात आले आणि संगीत क्षेत्रातला हा एकदम मानाचा सन्मान आहे. ग्रॅमी पुरस्कार सोहळा हा लॉस एंजल्समध्ये पार पडला आणि ह्याच्यामध्ये एक ब्रिटिश गायिका, तिचं नाव आहे ॲडलेन,
तर हिला 5 ग्रॅमी पुरस्कार देण्यात आले. ओके. आणि एक पॉप सुपरस्टार आहेत, त्यांचं नाव आहे बियॉन्सला, तर यांना 2 पुरस्कार मिळाले. एक दिवंगत गायक आहेत डेव्हिड बॉवी, तर यांना त्यांच्या एका अल्बमसाठी, त्यांचं अल्बमचं नाव आहे ब्लॅकबस्टर, तर ब्लॅकबस्टरसाठी त्यांना 5 ग्रॅमी पुरस्कार देण्यात आले. ही इम्पॉर्टंट न्यूज आहे, कारण हे दिवंगत गायक आहेत, यांचं निधन झालेलं आहे. एक्झाममध्ये असा प्रश्न बनू शकतो त्यांच्याशी रिलेटेड. ओके. तर हे सगळे महत्त्वाचे जे होते ग्रॅमी पुरस्कार आपण कव्हर केलेत थोडक्यामध्ये. पुढची न्यूज बघू. डॉक्टर विजय भाटकर यांची नालंदा विद्यापीठाच्या म्हणजे चान्सलर या पदी नियुक्ती झाली आहे. ओके, कुलपदी. तर ते आता नालंदा युनिव्हर्सिटीचे चान्सलर असतील पुढच्या 3 वर्षांसाठी, आणि ही नियुक्ती स्वतः राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी केली आहे. आपण आपल्या एका लेक्चरमध्ये बघितली होती ही न्यूज, मात्र आता परत एकदा रिवाईज झाली आहे. आणि विजय भाटकर हे तुम्हाला माहिती असतील, तर त्यांनी भारतामध्ये किंवा त्यांना भारताचे फादर जे कम्प्युटर टेक्नॉलॉजीचे फादर आहेत, तर हे विजय भाटकर आहेत. त्यांनी सुपर कॉम्प्युटर डेव्हलप केला होता. आणि त्यावेळेस सुद्धा मी तुम्हाला विचारला होता प्रश्न की भारतातला पहिला सुपर कॉम्प्युटर कुठला, तर आजच्या या लेक्चरमधून सुद्धा सेम प्रश्न आहे की भारतातला पहिला सुपर कॉम्प्युटर कुठला आणि आत्ता जो लेटेस्ट बनवला आहे हा कुठला. ओके. तर पुढची न्यूज बघू. एक नियुक्ती झाली आहे किंवा एक अपॉइंटमेंट झाली आहे. विक्रम लिमये यांना NSE चा CEO बनवण्यात आलेला आहे. ओके. CEO म्हणजे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, NSE म्हणजेच नॅशनल स्टॉक एक्सचेंज. तर विक्रम लिमये यांना नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा CEO बनवण्यात आले. ह्याच्या आधीचे CEO होते चित्र रामकृष्णन. ओके. पण आत्ताचे महत्वाचे एक्झाममध्ये ते विचारू शकतात. अनुष्का शर्मा हिला स्वच्छ भारत अभियानाचा एक नवीन ब्रँड अँबॅसेडर बनवण्यात आले, नवीन सदच्छादूत बनवण्यात आलेलं आहे. तर विचारू शकतात एक्झाममध्ये, अनुष्का शर्मा हिला स्वच्छ भारत अभियानाचा एक नवीन ब्रँड अँबॅसेडर बनवण्यात आलेला आहे. पुढची न्यूज बघू. एक प्रोफेसर CV विश्वेश्वर यांचं निधन झालेलं आहे. हे महत्वाचे आहेत, कारण यांची जी डेव्हलपमेंट होती किंवा यांनी ज्या क्षेत्रामध्ये जास्त डेव्हलपमेंट केली आहे, सखोल अभ्यास केला आहे, ते क्षेत्र म्हणजे ब्लॅक होल्स. त्यांनी ब्लॅक होल्सवरती 2-3 पुस्तकं लिहिलीत आणि खूप डीप स्टडी केला होता त्यांनी. भारतीय अभ्यासक व ख्यातनाम शास्त्रज्ञ होते ते CV विश्वेश्वर. ओके. आणि त्यांनी लिहिलेले पुस्तकं एक्झाममध्ये विचारू शकतात. एक पुस्तक म्हणजे ब्लॅक होल इन माय बबल बाथ. तर हे इम्पॉर्टंट पुस्तक आहे. एक्झाममध्ये असं जर पुस्तकाचं नाव आलं की ब्लॅक होल इन माय बबल बाथ हे कुणी लिहिलंय, तर त्यांचं नाव आहे प्राध्यापक CV विश्वेश्वर. ओके. इम्पॉर्टंट होतं आहे. पुढची न्यूज बघू. एक अपॉइंटमेंट आहे. संजीव सान्याल हे एक अर्थतज्ञ आणि लेखक आहेत. यांची नियुक्ती केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाचे प्रधान आर्थिक सल्लागार म्हणून करण्यात आलेली आहे. तर हे फार कमी वयाचे आहेत आणि अशा एवढ्या कमी वयामध्ये त्यांची अपॉइंटमेंट झाली, असे पहिली व्यक्ती आहेत. ओके. तर फार कमी वयामध्ये अपॉइंटमेंट झाली त्यांची केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहाराचे प्रमुख सल्लागार म्हणून. ओके. आणि त्यांना बरेच पुरस्कार भेटलेत याआधी. 2010 मध्ये त्यांना वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने जागतिक तरुण नेतृत्व पुरस्कार सुद्धा दिला होता. 2014 मध्ये सिंगापोर गव्हर्नमेंटने त्यांना यंग लीडर पुरस्कार हा सुद्धा दिलेला आहे. आणि त्यांनी बरेच पुस्तकं लिहिलीत, त्याच्यामध्ये काही खाली मेन्शन केलेले तुम्ही बघू शकता. पुढची न्यूज बघू. एक उर्दू कवी होते किंवा गायक होते, गीतकार होते, त्यांचं नाव आहे नक्श लायलपुरी. तर यांचं निधन झालं 89व्या वर्षी. त्यांनी 350हून अधिक गाणी लिहिली आहेत. आणि हे एक्झाममध्ये विचारू शकतात की खालीलपैकी कुठल्या गीतकाराचं किंवा कुठल्या उर्दू गीतकाराचं नुकतंच निधन झालं, तर त्यांचं नाव आहे नक्श लायलपुरी. यांचा जन्म ऍक्च्युली पाकिस्तानमध्ये झाला होता त्या काळातल्या, तर फाळणीनंतर ते परत इंडियामध्ये सेटल झाले होते. पुढची न्यूज बघू. हे महत्वाचे व्यक्ती होते, त्यांचं नाव आहे युजीन सेरानन. तर या व्यक्तीचं निधन झालंय नुकतंच. हे 82 वर्षाचे होते आणि चंद्रावर पाऊल ठेवणारी ही शेवटची व्यक्ती होती. ओके. US ते. तर चंद्रावरती पाऊल ठेवणारे हे 11वे व्यक्ती होते आणि शेवटचे व्यक्ती होते. तर यांचं निधन झालंय नुकतंच. 14 डिसेंबर 1972ला ते चंद्रावरती गेले होते. त्यांच्या एक मिशनचं नाव आहे अपोलो 17. तर या मिशननी ते चंद्रावरती गेले होते. ते आणखीन एका मिशन थ्रू सुद्धा चंद्रावर गेले होते आणि ते होतं जेमिनो. तर जेमिनो आणि अपोलो 17 हे मिशन कुणाशी रिलेटेड असं जरी विचारलं तर त्यांचं नाव आहे युजीन सेरानन. आणि त्यांनी बरीच पुस्तकं लिहिली, त्यांचे बरेच पिक्चर सुद्धा बनलेत त्यांच्या लाईफवरती. एक शॉर्ट फिल्म आहे
HBO बनवलेली, त्याला सुद्धा एक जो एमी अवॉर्ड असतो तर तो देण्यात आला होता. तर त्या पिक्चरचं नाव आहे फ्रॉम द अर्थ टू मून. ओके, HBO हा पिक्चर काढला होता. आणि आणखीन बरेच त्यांच्याबद्दल शॉर्ट क्लिप्स बनल्यात. द लास्ट मॅन ऑन द मून, इन द शॅडो ऑफ मून. ओके, तर हे लक्षात ठेवा नावं. कुणाशी रिलेटेड आहे ती, तर युजीन सेरानन. पुढची न्यूज बघू. रशिया हा जगातला पहिला देश बनलाय ज्यांनी तंबाखूवरती बंदी घातलेली आहे. इम्पॉर्टंट आहे हे, जगामध्ये असं डिसिजन घेणारा रशिया हा पहिलाच देश बनलाय. ऍक्च्युली त्यांना सिगरेटवरती बंदी आणायची आहे, मात्र लगेचच सिगरेटवरती आपण म्हणजे ते बंदी नाहीत घालू शकत. त्याच्यामुळे त्यांनी आता स्टेप बाय स्टेप चालू केले. आता तंबाखू त्यांनी बंद केली आहे. रशियामधले 40% लोक हे सिगरेटनी किंवा धूम्रपानाने त्रस्त झालेत. ओके, म्हणजे ते 40% लोक असे आहेत की ते सिगरेट स्मोकिंग करतात. फार मोठी लोकसंख्या असते 40% म्हणजे. आणि त्यामुळे रशियाने हे पाऊल उचललंय की आता तंबाखूवरती त्यांनी बंदी घातली आणि जगातला हा पहिला देश आहे. पुढची न्यूज बघू. 17 जानेवारीला नवी दिल्लीमध्ये तिथं एक रायसेना हिल्स तुम्हाला माहिती असतील, जिथं आपल्या प्रेसिडेंटचं हाऊस आहे किंवा आपलं राष्ट्रपती भवन आहे तिथं. तर रायसेना हिल्समध्ये एक डायलॉग्स झालेत, त्याला आपण रायसेना डायलॉग्स म्हणतो. हे 2016 पासून सुरू झालेत अशा प्रकारचे डायलॉग्स. तर याच्यामध्ये 65 देशांच्या वेगवेगळ्या प्रतिनिधींनी सहभाग नोंदवला होता. आणि याचे जे उद्घाटन होतं हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. ह्याची जी थीम होती या रायसेना डायलॉग्सची, तर ती थीम होती द न्यू नॉर्मल मल्टीलॅटरलिझम इन अ मल्टीपोलर वर्ल्ड. ओके, एक्झाममध्ये विचारू शकतात थीम, व्यवस्थित लक्ष द्या. त्यानंतर 2016 मध्ये अशा प्रकारचे रायसेना डायलॉग झाले होते. आणि 2016चं त्याची थीम होती एशिया रिलिजनल अँड ग्लोबल. तर ही 2016ची थीम होती, ही पण लक्षात ठेवा, मे बी विचारू पण शकतात. ओके, आणि रायसेना हिल्स तर मी तुम्हाला सांगितले की तिथं राष्ट्रपती भवन आहे. त्या एक टेकड्या आहेत, त्या टेकड्यांवरती राष्ट्रपती भवन आहे. त्याच्यामुळे आपण त्याला, त्या रायसेना टेकड्या आहेत त्यामुळे रायसेना भवन म्हणतो किंवा रायसेना हिल्स त्याला म्हणतो. ओके, पुढची न्यूज बघू. अमेरिका एका पार्टनरशिप म्हणजे एखाद्या करारामधून बाहेर पडलाय आणि त्याचं नाव आहे ट्रान्स पॅसिफिक पार्टनरशिप. एक्झाममध्ये हे विचारू शकतात की अमेरिका नुकताच कुठल्या करारामधून बाहेर पडलं, कारण हे डोनाल्ड ट्रम्पचं डिसिजन आहे. डोनाल्ड ट्रम्पचे डिसिजन्स असे बरेच काही घेतलेत त्यांनी की त्याच्यामुळं ते बरेच चर्चेमध्ये सुद्धा आहेत. तर ट्रान्स पॅसिफिक पार्टनरशिप करारामधून आता अमेरिका बाहेर पडलंय. ऍक्च्युली आतापर्यंत या करारावरती अंमलबजावणी झालीच नव्हती. एकूण 12 देशांनी मिळून 7 वर्षाच्या चर्चेनंतर 2016 मध्ये असे करार म्हणजे करार असे आपण काहीतरी बनवू ट्रान्स पॅसिफिक करार पार्टनरशिपचे, ते असं त्यांनी ठरवलं होतं. 12 देशांनी त्यावरती स्वाक्षऱ्या केल्या होत्या. ते कुठले कुठले देश आहेत, जे पॅसिफिक समुद्राच्या किनारपट्टीवरचे देश आहेत आणि त्यांना व्यापार करायचा आहे असे देश याच्यामध्ये इन्व्हॉल्व होते. जसं की ऑस्ट्रेलिया, ब्रुनेई, चिली, कॅनडा, जपान, मलेशिया, मेक्सिको, न्यूझीलंड, पेरू आणि सिंगापूर आणि आता अमेरिका. तर अमेरिका याच्यातून बाहेर पडलं 23 जानेवारीला. आणि याचे जे उद्दिष्ट होते ते असे होते की सदस्य देशातील वस्तू, सेवा, गुंतवणुकीचा जो व्यवहार आहे हा सुलभ पद्धतीने व्हावा. म्हणजे टॅक्सेशन्स जे आहेत हे वेगवेगळ्या प्रकारची जी सिस्टमॅटिक एरर्स असतात तर हे कमी करण्यात यावे. तर याच्यासाठी हे करार होते. ऍक्च्युली यांचा मेन रिझन होतं की चायनाचं जे जगामध्ये प्रभुत्व वाढत चाललंय ते थोडंसं कमी करावं. मात्र आता अमेरिका याच्यातून बाहेर पडले म्हणजे त्यांच्यावरती फार मोठा इम्पॅक्ट पडणारच आहे. पुढची न्यूज बघू. पुढची न्यूज या चायनाशीच रिलेटेड आहे. तर चायनानी एक अशी क्षेपणास्त्र चाचणी केली आहे की ज्याच्यामुळं ते एकाच वेळी 10 वेगवेगळ्या ठिकाणी लक्ष साधू शकतात किंवा 10 वेगवेगळ्या ठिकाणी अटॅक करू शकतात. तर त्या सिस्टीमचं नाव आहे DF-5C. तर एक्झाममध्ये असं विचारू शकतात कारण हे इम्पॉर्टंट आहे. अशी टेक्नॉलॉजी डेव्हलप करणारा चायना हा पहिलाच देश बनलाय. तर DF-5C हे या क्षेपणास्त्र चाचणीचं किंवा या प्रणालीचं नाव आहे. ओके, पुढची न्यूज बघू. अमन 2017. आता हे एक अभ्यास असतो, नौदलाचा सराव आहे हा अरबी समुद्रामध्ये चालतो. ह्याच्यामध्ये 37 देशांनी सहभाग दाखवला होता. दर 2 वर्षातून एकदा असा जो सराव आहे नौदलाचा हा केला जातो, दर 2 वर्षातून एकदा, हे पण लक्षात ठेवा. आणि त्याचं नाव आहे अमन. तर अमन 2017 आणि ही याची 5वी एडिशन होती, म्हणजे हा 5व्यांदा घेण्यात आला. ओके, पुढची न्यूज बघू. ही तुमच्या सायन्स अँड टेक्नॉलॉजी मधली महत्वाची न्यूज आहे. एक्झाममध्ये 100% याच्यावरती क्वेश्चन बनू शकतो. अशा प्रकारचे 3 डिसीज सध्या डिस्कवर झालेत आणि असे 3 प्रकारचे रोग आहेत की ज्याच्यामुळं
जगामध्ये आरोग्य रिलेटेड आणीबाणी सुद्धा येऊ शकते. म्हणजे अशा प्रकारचे एवढे डेंजरस असे हे 3 डिसीज आहेत. पहिला म्हणजे लासा फिवर, दुसरा आहे निपा व्हायरस आणि तिसरा आहे MERS म्हणजे मस, त्याचा लॉंग फॉर्म आहे मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम. तर हे जे 3 डिसीज आहेत हे एवढे खतरनाक डिसीज आहेत की याच्यामुळे पूर्ण जगामध्ये आरोग्याशी रिलेटेड आणीबाणी येऊ शकते. आणि ह्याच्यावरती आता लस सुद्धा डेव्हलप करतायत. भारत, जर्मनी, जपान एका संस्थेला आर्थिक मदत करतात त्याच्यासाठी, त्याची लस डेव्हलपमेंट करायसाठी. तर याच्या लस बनवण्यासाठी जो खर्च आहे हा आहे $460 दशलक्ष. ओके. आणि कुठली ऑर्गनायझेशन बनवते याच्यावरती लस हे इम्पॉर्टंट आहे. त्या ऑर्गनायझेशनचं नाव आहे CEPI. ह्याचा लॉंग फॉर्म आहे कोलिशन फॉर इपिडेमिक प्रिपेअर्डनेस इनोव्हेशन्स. तर हे त्या इन्स्टिट्यूटचं नाव आहे. एक्झाममध्ये CEPI चा लॉंग फॉर्म सुद्धा विचारू शकतात, त्यामुळे हे व्यवस्थित नोट डाऊन करा. पुढची न्यूज बघू. इस्रोनी एक इतिहासच रचला, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. इस्रोनी एकाच वेळी 104 उपग्रह प्रक्षेपित केलेत आणि अशा प्रकारचा पहिलीच ऑर्गनायझेशन बनली आहे जिने एका वेळेस 104 उपग्रह प्रक्षेपित केले होते. ह्याच्या आधी रशियाने केले होते 37 उपग्रह. त्या मानाने आपण त्याच्या 3 पट पुढे आहे. तर भारताचे ह्याच्यामध्ये 3च उपग्रह होते आणि बाकीचे जे 101 उपग्रह होते हे अन्य अशा 7 देशांचे होते, म्हणजे वेगवेगळ्या 7 देशांचे होते. आणि श्रीहरिकोटामधून हे प्रक्षेपित करण्यात आले. भारताचे कुठले कुठले उपग्रह होते तर कॅरोटोस्टॅट 2, INS-1A, INS-1B हे भारताचे 3 आणि बाकीचे 104 पैकी 96 उपग्रह 96 उपग्रह US चे होते. एक उपग्रह होता इस्रायलचा, एक कझाकिस्तानचा, नेदरलँडचा, स्वित्झर्लंडचा आणि UAE चा. तर असे बाकीच्यांचे 1-1 आणि US चे 96 उपग्रह होते. भारताचे कुठले होते तर कार्टोसॅट, INS-1A, INS-1B. ओके. एक्झाम मध्ये हे इम्पॉर्टंट न्यूज आहे आणि ही ऐतिहासिक घटना आहे, त्याच्यामुळे याच्यावरती प्रश्न बनणारच. पुढची न्यूज बघू. DRDOने एक अशी प्रणाली किंवा असं एक तंत्रज्ञान विकसित केलंय की ज्याचं नाव आहे नेत्र आणि याच्या थ्रू आपण जे टेहळणी करू शकतो, म्हणजे एअरबॉर्न अर्ली वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टीम याचं नाव आहे या टेहळणी यंत्रणेचं. त्याला AVOX म्हणतात. तर याच्यामुळं आपण नियंत्रण ठेवू शकतो किंवा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये टेहळणी करू शकतो. तर या सिस्टीमचं नाव आहे नेत्र आणि हे आपण आता आपल्या हवाई दलामध्ये दाखल करून घेतलंय. आणि याची डेव्हलपमेंट कुणी केली आहे तर DRDOनी. आणि आजच्या या लेक्चरमधला प्रश्न आहे की DRDOचा लॉंग फॉर्म काय आहे. आपण एवढे सोपे सोपे प्रश्न का घेतो बिकॉज आमचं एक हा आहे, म्हणजे एक थोडासा मोठो म्हणा की तुमचं इंटरॅक्शन एकमेकातलं खूप जास्त वाढावं. हे इंटरॅक्शन माझ्यातलं किंवा आमच्या टीम मधलं आणि तुमच्यातलं फक्त न राहता तुमच्या स्वतःचं जे स्टुडंट्स तुम्ही सगळे हे लेक्चर बघताय हे तुमच्यामध्ये सुद्धा एक इंटरॅक्शनचा प्लॅटफॉर्म भेटावा. खाली कमेंट बॉक्समध्ये मी बघतो दरवेळेस की तुम्ही एकमेकांशी सुद्धा चांगल्या प्रकारे इंटरॅक्ट करता, एकमेकांमध्ये स्वतःचं नॉलेज शेअर करता आणि खूप भारी ही सिस्टीम आहे की आपण एकमेकांशी नॉलेज असं वेगवेगळ्या पद्धतीने शेअर करतोय. तुमच्याकडे काही शॉर्टकट्स असतील तर बरेच मुलं कमेंट बॉक्समध्ये तसं मेन्शन करतात. त्याच्यामुळे खरंच आपलं नॉलेज शेअरिंग जे आहे हे खूप जास्त प्रमाणात वाढते. आणि तुम्ही जर व्हिडिओच्या खाली जर कमेंट बघत असाल तर मिनिमम 200-250 कमेंट असतातच. याचा अर्थ असा आहे की आपण एकमेकांशी चांगल्या पद्धतीने इंटरॅक्ट करतोय. ओके. आणि हेच गरजेचं आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स क्रॅक करण्यासाठी. आपलं इंटरॅक्शन जेवढं चांगलं असेल तेवढं आपण म्हणजे आपल्याकडं नॉलेज भरपूर प्रमाणात भेटत राहील. ओके. त्यामुळेच हे सोपे सोपे प्रश्न असतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे नॉलेज भेटत राहतं. ओके. तर आता आपण आपल्या लेक्चर्सकडे वळूयात. तर पुढची न्यूज आहे जगातील एक लँग्वेज आहे दॅट इज ब्रेल लँग्वेज म्हणतात त्याला. तर असा जगातला पहिला ब्रेल ॲटलास प्रकाशित झालाय. हा केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री म्हणजे आपल्या भारताने हा डेव्हलप केलाय. जगातला हा ब्रेल ॲटलास आहे, पहिला ब्रेल म्हणजे जे अंध लोकांना जी लँग्वेज असते ते म्हणजे टच करून जे ओळखतात, तर ही लँग्वेज आहे ब्रेल लँग्वेज. तर याचा ॲटलास आतापर्यंत जगात बनवलाच नव्हता. तर हा पहिल्यांदा भारताने डेव्हलप केलेला आहे आणि याचं उद्घाटन किंवा याचं जो प्रकाशन आहे हे डॉक्टर हर्षवर्धन यांच्या हस्ते करण्यात आलं. ते केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री आहेत. ओके. आणि हे इम्पॉर्टंट आहे कारण हा भारताने डेव्हलप केलाय. आता ब्रेलशी रिलेटेड एक न्यूज आहे किंवा न्यूज म्हणाल तर एक इम्पॉर्टंट दिवस आहे. तर वर्ल्ड ब्रेल डे कधी असतो. तर आणखीन एक प्रश्न या लेक्चरमधून तुम्हाला की वर्ल्ड ब्रेल डे कधी असतो आणि हा पण या वर्षीच झालेला आहे, त्याच्यामुळे एक्झाम मध्ये बनू शकतो. पुढची न्यूज बघू.
HDFCनी एक मानवी रोबोचं उद्घाटन केलंय आणि त्या रोबोचं नाव आहे इरा. इरा हा रोबो HDFCनी बनवलाय. हा तुमच्या सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये बनू शकतो प्रश्न. आणि HDFC ही तुम्हाला माहिती असेल आपल्या देशातली दुसरी मोठी खाजगी कंपनी आहे आणि याच्या आधी सुद्धा एक रोबो डेव्हलप केला होता, मात्र हा HDFCने केला नव्हता, तर सिटी युनियन बँकेने केला होता आणि त्या रोबोचं नाव होतं लक्ष्मी. ओके, आणि त्याचं उद्घाटन त्यांच्या चेन्नईच्या ब्रँच पासून केलं होतं त्यांनी. आणि हा जो आहे हा HDFCने डेव्हलप केलेला रोबो आहे, त्याचं नाव आहे इरा. हे इम्पॉर्टंट आहे, एक्झाममध्ये हे असे प्रश्न बनू शकतात आणि डायरेक्टली जोड्या लावामध्ये सुद्धा तुम्हाला दिसू शकतो. पुढची न्यूज बघू. अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन 97वे हे उस्मानाबाद इथं झालंय. तर त्याचे अध्यक्ष होते जयंत सावरकर. आणि मागील वर्षी हे जे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन आहे हे ठाण्यामध्ये पार पडलं. त्याचे अध्यक्ष होते गंगाराम गवाणकर आणि हे 97वे होतं. त्याच्यामुळे एक्झाममध्ये हे बनू शकतात, कारण हे असे क्वेश्चन येतातच जनरली की मराठी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन किंवा साहित्य संमेलन याच्यावरती प्रश्न बनतातच दरवर्षी. पुढची न्यूज आहे 90वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे डोंबिवली इथं पार पडले आणि याचे अध्यक्ष आहेत डॉक्टर अक्षय कुमार काळे. ओके, 90वे होतं हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि याच्या आधी आपण जे बघितलं होतं ते 97वे होतं मराठी भारतीय नाट्य संमेलन. ओके, अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन. पुढची न्यूज बघू. जे 26 जानेवारीला ज्या वेगवेगळ्या झांसी म्हणतात त्याला, तर वेगवेगळ्या झाकी ज्या गेल्या होत्या, म्हणजे झाकी म्हणजेच चित्ररथ जे असतात, तर ह्याच्यामध्ये महाराष्ट्राचा एक चित्ररथ होता. तो आपण बघितलाय की लोकमान्य टिळकांच्या जीवनाशी किंवा त्यांच्या व्यक्तिमत्वावरती आणि या स्वराज्य या थीमवरती बेस्ड होता. तर तामिळनाडू आणि महाराष्ट्र या दोन राज्यांना विभागून असा 3रा क्रमांक भेटलाय. याच म्हणजे चित्ररथामध्ये पहिला नंबर अरुणाचल प्रदेशला भेटलाय, 2रा नंबर त्रिपुराला भेटलाय. ओके, आता मी इथं मेन्शन केलं नाहीये की अरुणाचल प्रदेशची थीम काय होती किंवा त्रिपुराची थीम काय होती, तर हे तुम्ही एकदा सर्च करा. आणि अरुणाचल प्रदेशची थीम काय होती, जसं महाराष्ट्राची थीम होती म्हणजे लोकमान्य टिळक, तसं अरुणाचल प्रदेशची काय होती आणि त्रिपुराची काय होती हे पण बघा. एक्झाममध्ये थोडंसं डीपमध्ये क्वेश्चन विचारलं तर विचारू पण शकतात. पुढची न्यूज बघू. सर्वाधिक आत्महत्या होण्यामध्ये किंवा सर्वाधिक आत्महत्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या महाराष्ट्रामध्ये होतात. ही न्यूज आपण आधी पण कव्हर केली होती आणि हा जो रिपोर्ट आहे हा नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचा हा 2014-15च्या आकडेवारीचा रिपोर्ट आहे हा. आणि देशामध्ये जर विचार कराल तर 42% शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्यात. 2014 मध्ये 5650 आत्महत्या झाल्या होत्या, 2015 मध्ये हीच आकडेवारी वाढून 8007 झाली आहे. पण ही आपल्या महाराष्ट्रासाठी अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे की आपले शेतकरी हे आत्महत्या करतात. त्यांना बरेच रिझन्स असतात. असं नाही की फक्त शेताशीच रिलेटेड काहीतरी इन्सिडेंट झालाय किंवा उत्पन्न फार कमी आहे, बाकी पण प्रश्न असतात. जसं की आता शेतकऱ्यांचीच बरीचशी मुलं पुण्यामध्ये MPSC करायला UPSC करायला येतात. मग त्यावेळेस ते शेतकरी त्यांचं काहीतरी अर्धा एकर शेत विकतात त्या मुलांची राहायची सोय करण्यासाठी वगैरे. असे बरेच रिझन्स आहेत. मग त्याच्यामुळे तुम्ही पण तुमच्या थोड्याशा आई वडिलांच्या अपेक्षांचा पण विचार करा की आपण तेवढं डेडिकेशन देतोय का. ओके, आणि हा महाराष्ट्रातला शेतकरी ह्याला आपण स्वतःलाच त्या जागेवरती ठेवून बघायचा असतो. आपलं प्रोफेशन जरी शेतकरी नसलं मात्र त्याचे आपल्याला हाल समजले पाहिजेत. ओके, आणि ती जर माणुसकी डेव्हलप झाली तरच आपल्यामध्ये एक चांगला अधिकारी डेव्हलप होईल. अधिकारी बनणं हे काय मोठी गोष्ट नाहीये. 2 वर्ष सलग एकदम कुतून अभ्यास केला की अधिकारी बनतोच, मात्र चांगला अधिकारी बनणं हे आपलं काम किंवा हे आपलं ध्येय असलं पाहिजे. ओके, जाऊ द्या, आपल्या पुढच्या लेक्चर्स कडे जाऊयात. महाराष्ट्रामध्ये एक रिपोर्ट आला, महाराष्ट्रातील असर 2016. असर हा एक अहवाल आहे, त्याचं नाव आहे अॅन्युअल स्टेट ऑफ एज्युकेशनल रिपोर्ट. तर हा एक ऑर्गनायझेशन आहे, त्याचं नाव आहे प्रथम या सामाजिक ऑर्गनायझेशन कडून हा रिपोर्ट दरवर्षी काढला जातो. तर 2016चा रिपोर्ट आलाय महाराष्ट्र असर नावाचा. तर या रिपोर्टमध्ये काय होतं की जे एज्युकेशन रिलेटेड जी इन्फॉर्मेशन आहे ती डिस्प्ले केली जाते किंवा त्याच्यामध्ये जे चेंजेस आलेत किंवा त्याच्यामध्ये काही प्रगती असेल किंवा अधोगती असेल तर ते दाखवलं जातं. तर त्याच्यामध्ये काही महत्त्वाचे पॉइंट्स या रिपोर्ट्समध्ये आलेत. जसं की पहिला पॉइंट आहे 6 ते 4 या वयोगटातील मुलांची पटनोंदणी वाढली आहे. तर दुसरा पॉइंट आहे वाचन स्तरामध्ये भारताच्या तुलनेत महाराष्ट्राची प्रगती चांगली आहे. तिसरा आहे गणित सोडवण्याचा स्तर महाराष्ट्राचा खालावलेला आहे, म्हणजे महाराष्ट्रातली मुलं गणितामध्ये थोडेसे वीक आहेत. पुढचा पॉइंट आहे खाजगी प्राथमिक शाळांच्या तुलनेत जिल्हा परिषद शाळातील वाचन स्तर चांगले आहे, म्हणजे प्रायव्हेट शाळांपेक्षा
जे आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत इथला वाचन स्तर चांगला आहे. पुढचा पॉइंट आहे की भारताच्या तुलनेत महाराष्ट्रातील जिल्हा परिषद शाळांमध्ये मुलांची आणि शिक्षकांची उपस्थिती अधिक असते. ओके, म्हणजे आपण पूर्ण एका देशाचा जर विचार केला एका साईडला आणि एका साईडला महाराष्ट्राचा, तर त्यानुसार महाराष्ट्र पुढंच चाललंय. ओके, तर हा असर रिपोर्ट सांगतोय. हा कोण काढतंय? तर प्रथम ही ऑर्गनायझेशन काढते. असरचा लॉंग फॉर्म सुद्धा विचारू शकतात, अॅन्युअल स्टेट ऑफ एज्युकेशनल रिपोर्ट. पुढची न्यूज बघू. तर हिमाचल प्रदेशची आता एक दुसरी राजधानी बनली आहे आणि ती आहे धर्मशाला. तर धर्मशाला आता हिमाचल प्रदेशची दुसरी राजधानी बनली आहे. हा 20 जानेवारी 2017 काहीतरी हा डिसिजन घेण्यात आलं. आधीची राजधानी आहे शिमला. तर शिमलापासून धर्मशाला हे काहीतरी 250 किलोमीटरचं डिस्टन्स आहे. आता महाराष्ट्रामध्ये पण तसं आहे की 2 राजधान्या आणि जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा आहे. ओके, त्याच्यामुळे हे इम्पॉर्टंट आहे. आणि दोन राज्यात एका राज्यामध्ये 2 राजधान्या असलेला हिमाचल प्रदेश हे तिसरं राज्य बनले. पुढची न्यूज बघू. एक पोर्टल गव्हर्नमेंटनी इनॉग्रेट केलंय. त्या पोर्टलचं नाव आहे शगुन. तर त्याच्यामध्ये श फॉर म्हणजे शिक्षण आहे आणि गुण फॉर गुण आहे. ओके, तर सर्व शाळा अभियानाच्या अंमलबजावणीच्या देखरेखीसाठी हे शगुन पोर्टल बनवण्यात आले. तर शाळा आणि गुणवत्ता यानुसार त्याचं नाव शगुन हे ठरवण्यात आलेलं आहे. आणि जे याच्यामध्ये ऍक्च्युली काय होणार आहे की जे दिव्यांग मुलं आहेत, म्हणजे अंध मुलं आहेत, यांचा सुद्धा शिक्षण प्रणालीमध्ये जास्तीत जास्त समावेश व्हावा यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देणार आहेत. तर शिक्षकांना प्रशिक्षण देणार एक पोर्टल म्हणा किंवा एक टेक्नॉलॉजीशी रिलेटेड गोष्ट आहे, त्याचं नाव आहे टूल किट फॉर मास्टर ट्रेनर्स. तर हे सुद्धा डेव्हलप करण्यात आले किंवा याचं सुद्धा उद्घाटन करण्यात आले. त्याच दिवशी ज्या दिवशी शगुन पोर्टलचं उद्घाटन केलं त्याच दिवशी टूल किट फॉर मास्टर ट्रेनर्स ह्याचं पण उद्घाटन करण्यात आलं. हे कशासाठी आहे? जे अंध विद्यार्थी आहेत किंवा दिव्यांग आहेत विद्यार्थी यांचा समावेश व्हावा शिक्षण पद्धतीमध्ये, याच्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देणारा हा कार्यक्रम आहे. ओके, पुढची न्यूज बघू आपण. नोटबंदीमुळं 2016-17ची जी नोटबंदी झाली, म्हणजे 2016च्या एंडला जी नोटबंदी झाली, याच्यामुळे भारताचा जो 2016-17चा एक विकास दर आहे, आर्थिक विकास दर, हा 6.6 होण्याची शक्यता या एका ऑर्गनायझेशन म्हणजेच WIM वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमनी हा अहवाल काढलेला आहे. तर 2016-17चा जो विकास दर आपला असेल तो आहे 6.6% आणि 2016-17चा त्यांनी याआधी म्हणजे हा 6.6 अंदाज दाखवण्याच्या आधी 7.6 सांगितला होता. 2017-18चा सुद्धा 7.6 सांगितला होता. मात्र जो आता नवीन जे नोटबंदीमुळे चेंजेस झाले त्याच्यानुसार 6.6 आणि 7.2 असे सांगण्यात आलेत. पुढची न्यूज बघू. देशामधल्या पहिलं आंतरराष्ट्रीय स्टॉक एक्सचेंजचं उद्घाटन झालंय आणि ते गिफ्ट सिटीमध्ये म्हणजेच गुजरात इंटरनॅशनल फायनान्शियल टेक इथं त्याचं उद्घाटन करण्यात आलं किंवा हे सुरू झालेलं आहे. हे मुंबईच्याच बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचीच एक छोटीशी कंपनी असेल किंवा बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हे त्याची पॅरेंट कंपनी असेल. पुढची न्यूज आहे. व्याजदर जसे होते तसेच राहिलेले आहेत आता सुद्धा, म्हणजेच रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी, बँक रेट, कॅश रिझर्व्ह रेशो आणि स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो. तर हे ॲज इट इज राहिलेत. तुम्हाला समोर आकडेवारी दिसत असेल, तुम्ही व्यवस्थित बघा. ज्यावेळेस आपण बँकिंगशी रिलेटेड टर्मिनॉलॉजीज करणार आहेत त्यावेळेस मी तुम्हाला तिथे डिटेल सांगेल की रेपो रेट काय असतो, रिव्हर्स रेपो रेट काय असतो. मात्र आता ही फक्त आकडेवारी लक्षात ठेवा, कारण नोटबंदीमुळं फार मोठे इफेक्ट पडतील असं वाटलं होतं, त्यामुळे हे चेंजेस झाले असतील. मात्र हे एक्झाममध्ये विचारू शकतात कारण हे ॲज इट इज राहिले, तर जोड्या लावामध्ये हा प्रश्न येऊ शकतो. पुढची न्यूज बघू. गारची अंमलबजावणी ही 1 एप्रिल 2017 पासून होणार आहे. तुम्हाला माहिती असेल गार हा क्वेश्चन लास्ट इयरच्या राज्यसेवेच्या प्री परीक्षेमध्ये येऊन गेलाय की गारचा लॉंग फॉर्म काय आहे, तर जनरल अँटी अवॉइडन्स रूल म्हणजेच गार. तर याची जी घोषणा आहे 1 एप्रिल 2017 पासून सुरू होणार आहे अशी घोषणा ही CBDTने करण्यात आलेली आहे. त्यामुळे इम्पॉर्टंट आहे, एक्झाममध्ये विचारू शकतात डेट 1 एप्रिल 2017 पासून गार सुरू होईल. पुढची न्यूज आहे. 12 जानेवारी तुम्हाला माहिती असेल स्वामी विवेकानंदांची जयंती हा आपण राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा करतो. तर हा 21वा राष्ट्रीय युवा दिन होता. तर यावेळेस मी तुम्हाला विचारलं होतं की स्वामी विवेकानंदांचं खरं नाव काय आहे, तर नरेंद्रनाथ दत्त हे त्यांचं खरं नाव आहे. आणि हे जे सेलिब्रेशन झालं म्हणजे राष्ट्रीय युवा दिन हा कुठं साजरा करण्यात आला, तर रोहतक
हरियाणा. तर हरियाणामध्ये रोहतक इथं हा सेलिब्रेट करण्यात आला. ह्याची थीम होती युथ फॉर डिजिटल इंडिया. तर थीम महत्वाची एक्झाममध्ये डायरेक्टली विचारू शकतात की युथ फॉर डिजिटल इंडिया ही ती थीम होती. आणि स्वामी विवेकानंद यांच्याशी रिलेटेड बरेच प्रश्न एक्झाममध्ये विचारू शकतात की जसं की त्यांनी कुठले पुस्तकं लिहिले होते. ओके, त्यामुळे हे पण तुम्ही त्यांच्याबद्दलची माहिती जी आहे ही आपण एक लेक्चर बनवलं होतं की समाज सुधारक भाग 7 मे बी किंवा भाग 6. तर त्यामध्ये आपण पुस्तकं कुठले कुठले कुणी लिहिलेत हे डिस्कस केले. तर ते तुम्ही एकदा तिथून बघून घ्या. ओके, आणि स्वामी विवेकानंदांनी 4 जुलै 1902 बेलूर येथे बेलूरच्या एका मठात समाधी घेतली. ओके, आणि हा 21वा राष्ट्रीय युवा दिन होता. रोहतक बद्दल तुम्हाला माहिती असेल, जी रोहतक युनिव्हर्सिटी आहे हिची बॉक्सिंग नाही, रेसलिंग या कॅटेगरीमध्ये जी साक्षी मलिक जी आहे तिला तिथं डायरेक्टर बनवण्यात आलेलं आहे. तर रोहतकशी रिलेटेड ही न्यूज होती म्हणून तुम्हाला सांगितली. मात्र आता म्हणजे हे एवढं एक्झाम मध्ये नाही येणार, ती जुनी न्यूज झाली आहे. आता फक्त जे तुम्हाला जास्त करून फोकस हा सप्टेंबर पासून ते या मार्च पर्यंतचा करायचा आहे. ओके, आणि आपण बऱ्यापैकी सगळे करंट अफेअर कव्हर करतोय. पुढची न्यूज बघू. राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार देण्यात आलेत. तर जळगावच्या निशा पाटीलसह 25 बालकांना हे पुरस्कार देण्यात आले. ह्याच्यामध्ये 12 मुली आहेत आणि 13 मुलं, आणि 4 बालकांना मरणोत्तर हा पुरस्कार देण्यात आलेला आहे, राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार. ओके, आणि हे भारतीय बाल कल्याण मंडळाने हे पुरस्कार सुरू केलेत. राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार 1957 साली हे पहिल्यांदाच देण्यात आले होते. एका मुलीला आणि एका मुलाला आणि एका मुलीला हे पुरस्कार देण्यात आले होते त्या काळात 1957 मध्ये पहिल्यांदा. तर हे सगळे महत्वाचे पुरस्कार आहेत. 12 मुली आणि 13 मुलांना देण्यात आलेत. एकूण 25 जणांना. 4 मुलं असे आहेत की ज्यांना मरणोत्तर देण्यात आलेलं आहे. आणि जळगावच्या कुणाला देण्यात आलेलं आहे तर निशा पाटीलला. हे सगळं तुम्ही व्यवस्थित इथं लक्षात ठेवा. आता आपण बऱ्यापैकी सगळ्या न्यूज कव्हर केलेल्या आहेत तुमच्या फेब्रुवारी मंथ पर्यंतच्या. जेव्हा आपण मार्चशी रिलेटेड एखादी न्यूज बघू तिथं आपण मार्च मधले करंट अफेअर्स कम्प्लीट करू. ओके, आणि एक्झाम मध्ये तुम्हाला याच्यापैकी बरेच प्रश्न दिसू शकतात. त्यामुळे व्यवस्थित हे लेक्चर परत एकदा वाटलं तर बघा, नाहीतर तुम्ही जे पॉईंट काढले असतील त्याला ओव्हरलुक द्या. तर भेटूया पुढच्या लेक्चर्समध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.